पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आंदोलकांना बेदम मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांना पक्षानं बढती दिल्याची माहिती खुद्द अजित पवारांनाच नाही का असा प्रश्न निर्माण झालाय। आपण त्या बैठकीमध्ये नव्हतो असं अजित पवारांनी म्हटलंय। एकीकडे दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या मते सूरज चव्हाणांना सरचिटणीस बनवण्याचा निर्णय कोर ग्रुपनं घेतलाय, तर अजित पवारांनी यावर आपल्याला त्याची माहिती नसल्याचं विधान केलेलं आहे। मला ती गोष्ट माहिती नाही, मी त्या मीटिंगला नव्हतो, मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो। मला त्यावेळेस जे खटकलं मी त्याबद्दलचा निर्णय घेतला आणि आपण ज्या गोष्टी मला खटकतात तुम्हालाही पत्रकार मित्रांना माहिती आहे, मी त्याच्याबद्दलचे तडकाफडकी निर्णय घेत असतो। दरम्यान मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांच्या बढतीवर काय आरोप होत आहेत पाहूयात। आंदोलकांना रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारणाऱ्या, चेहऱ्यावर, मानेवर आणि पाठीवर ढोपरानं बुक्की घालणाऱ्या प्रवक्त्याचं अजित पवार गटामध्ये प्रमोशन झाले। या प्रमोशनवरून ज्यांना मारहाण झाली होती त्या आंदोलकांनी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केले। याआधी सूरज चव्हाण अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष होते। मारहाण प्रकरणामध्ये त्यांचा काही काळ राजीनामा घेण्यात आला, पण महिन्याभराच्या आतच चव्हाणांना थेट राष्ट्रवादी अजित पवार गटात सरचिटणीस पद देण्यात आलं। आज एवढा अमानुष मारल्याच्या नंतर 20 दिवस झाले नाहीत, आणखीन महिनासुद्धा ओलांडला नाही। आमच्या जखमा ओल्या आहेत, लगेच तुम्ही त्याचं प्रमोशन करताय, आमच्या जखमावर मीठ चोळताय तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरांच्या। अजितदादांना हे परवडणार नाही। सुनील तटकरेंनी जे केलंय ते अतिशय चुकीचं केलंय। अजितदादांना भेटले होते तेव्हा सूरज चव्हाणांना पक्षात स्थान नाही असं त्यांनी सांगितलं। स्वतः दादांनी आम्हाला सांगितलं होतं, पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जो वागेल त्याला पक्षात स्थान नाही। ही कुठली पद्धत आहे? पण मला असं वाटायला लागलं की दादांचंच पक्षात काही चलना गेले, हे सगळा पक्ष आता त्या तटकरेंनी गुंडाळला का काय असं वाटायला लागलं। शेवटी घडलेल्या घटनेच्या बद्दल त्यांना जी शिक्षा द्यायची होती ती दिलेली आहे। गेले अनेक वर्ष सूरज चव्हाणसुद्धा पक्षाच्या संघटनेमध्ये काम करतात। पक्षाच्या कोर ग्रुपने त्यांच्यावरती प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी विचारपूर्वक त्या ठिकाणी दिलेली आहे। परंतु अंजली दामानी या म्हटलं की 23 दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार पलटले म्हणून। एक असं आहे की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी करण्याचा अधिकार असतो आणि प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचे निर्णय घेण्याचा सुद्धा लोकशाहीमध्ये अधिकार असतो। पक्षाच्या वरिष्ठ कोर ग्रुपने त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतला आहे। गेल्या महिन्यामध्ये माजी कृषी मंत्री कोकाटे सभागृहामध्ये पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या विरोधामध्ये लातूरमध्ये छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरेंसमोर पत्ते फेकत प्रतिकात्मक आंदोलन केलं। त्याचा राग आलेल्या सूरज चव्हाण यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी आंदोलकांना बेदम मारलं। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंदोलकांनी शिवीगाळ केल्याचा दावा सूरज चव्हाण यांनी केला। मात्र व्हायरल व्हिडिओमध्ये आंदोलकांनी शिव्या दिल्याचं कुठेही आढळलं नाही। स्वतः सूरज चव्हाण यांनी देखील आंदोलकांनी शिव्या दिल्याचा एकही व्हिडिओ समोर आणला नाही। दरम्यान मारहाण प्रकरणामध्ये ज्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला जातो त्याच पदाधिकाऱ्याला महिनाभराच्या आत प्रमोशन कसं मिळतं असा प्रश्न अजित पवार गटाला आता विचारला जातोय। मला असं वाटतं की ज्या पक्षांनी 23 दिवसापूर्वी त्यांच्यावर कारवाई केली होती आणि का तर त्यांनी अतिशय चुकीचं वर्तन केलं, जे न शोभणारं होतं असं सांगून ज्यांच्यावर कारवाई केली, त्या सूरज चव्हाणांना युवक अध्यक्षपदावरनं सरचिटणीस पद जर मिळालं तर अजित पवारांच्या शब्दांवर आता लोक विश्वास कसा ठेवणार हा त्यातला मूळ प्रश्न आहे। कारण जे अजित पवार आत्ताच म्हणजे 3 आठवड्यापूर्वी जे म्हणतात की त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही करतोय, ते आज त्यांना त्या पदावर घेत आहेत। गंमतच आहे, म्हणजे यांच्या शब्दावर आता याच्या पुढे लोकांनी विश्वास ठेवायचा की नाही ते लोकांनी ठरवावं। अजितदादा, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई पटेल साहेब त्यांचा तो निर्णय, तर त्या बाबतीमध्ये खरं तर मला विचारण्यापेक्षा त्या बाबतीमध्ये योग्य ते उत्तर ते तिघं देतील तुम्हाला। मारहाणीनंतर सूरज चव्हाण काही काळ गायब होते। पोलिसांच्या थंडावलेल्या कारवाईमुळेच चव्हाणांना लवकरच मोठं पद दिलं जाईल याचे संकेत मिळाले होते। लातूर पोलिसांनी सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी 3 पथकं नेमल्याचं सांगितलं, पण काही दिवसांनी अचानक मध्यरात्रीच्या सुमारास मोठ्या ऐटीत सूरज चव्हाण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। भल्या पहाटे जामीनही त्यांना मंजूर झाला आणि काही मिनिटातच जामीन घेऊन सूरज चव्हाण मोठ्या रुबाबात पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले।
म्हणजे काल मी मुख्यमंत्र्यांना पण CIDची चौकशी केली, कारण पोलिसांनी कारवाईच केली नाही. अजितदादांनी स्वतः SP-ना फोन करून सांगितलं होतं की त्यांचा पूर्वनी जबाब नोंदवा, त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या आणि त्या पद्धतीने कलम वाढवा. स्वतः SP-ना आमच्यासमोर बोललेत, तरीही लातूर पोलिसांनी कारवाई केली नाही. मग काल मी मुख्यमंत्र्यांना सांगितले की आमचा पोलिसावरती भरोसा नाही, तुम्ही CID चौकशी लावा. राष्ट्रवादीत तर सगळ्यांवरच गुन्हे आहेत, सगळ्यांवरच आक्षेप आहेत, सगळ्यांवरच स्कॅम्सचे आरोप आहेत, सगळ्यांवरच गुंडगर्दीचे आरोप आहेत. तर अशा पक्षाला आता जे जवळ करणारे आहेत ते पूर्वी जसं आपण म्हटलं की फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणायचे की त्यांना सिंचन घोटाळ्यात चक्की पिसिंग अँड पसिंग म्हणणारे ते अजित पवारांना घेऊन बसतात. मग त्याच्यात अजित पवारांनी एक सूरज चव्हाणला घेतलं तर काय चूक झाली एवढी मोठी? ज्या कृषी मंत्र्यांनी सभागृहात पत्ते केले त्यांच्यावर कारवाईऐवजी सरकारनं क्रीडा खातं सोपवलं. कोकाटेंची ओसाड गावची पाटीलकी दूर करून सरकारनं त्यांची खुर्ची घेण्याऐवजी ती बदलून दिली. मारकुट्या सूरज चव्हाण यांना मारहाणीबद्दल तब्बल 22 दिवस पदावरून दूर राहण्याची कठोर शिक्षा सुनावली आणि 22 दिवसांच्या राजकीय विजनवासानंतर त्याच चव्हाणांच्या हाती प्रमोशनचं लेटर देण्यात आलं. त्यामुळे भविष्यात आंदोलकांनी जरा सतर्क राहण्याची गरज आहे. सरकारच्या मंत्र्याविरोधात काही बोलाल तर तुम्हाला बेदम मारलं जाईल आणि मारणाऱ्या लोकांना प्रमोशन देखील दिलं जाईल. हा नवा पायंडा यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या अजित पवार गटानं पाडलेला आहे. अजितदादांनी नेहमीच अनेक भाषणांमधून सांगितले, माझा पदाधिकारी माझा कार्यकर्ता जर कुठं चुकीचा वागत असेल तर त्याला टायरमध्ये घेऊन मारलं पाहिजे. अशा अनेक वेळा भूमिका अजितदादांनी स्पष्ट केलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कुठल्याही घटनेला पाठीशी घालण्याचं काम करत नाही. भाग्यश्री देशपांडे कुलकर्णी, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.